निर्गुणाचे रंगी रंगले हे मन, सावळे सगुण ब्रह्मतीची. मताभिमानी ऐसा विश्वास न धरिती, वचने निर्गुण सगुण दोन्ही भिन्न असती. अशी पदे जैसे तत्पत ते नाही, सावळे ब्रह्म पाही तैसे असे. निवृत्तीदास म्हणे चांगया ब्रह्मतेची खरे, सावळे निर्दरी जाणरय्या. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग यातला श्लोक क्रमांक 13 आणि माऊलींनी या श्लोकवर 122 क्रमांकाच्या ओवीत ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. ओम इतिकाक्षरं ब्रह्म व्याहरण मामनुस्मरण, यः प्रयाती त्यजन्देह स याती परमां गती. भगवंत या ठिकाणी जीवाला आश्वासित करतायत. अर्जुनाला भगवंत सांगतात की अर्जुना, माझ्या नामाचं स्मरण करताना जर अंतिम श्वास त्याच गतीमध्ये होत असेल, माझं नामस्मरण करताना, माझ्या रूपाचं स्मरण करतानाच त्याच अवस्थेत जर देहाचा त्याग करून जीव बाहेर पडत असेल या देहातून, या कुडीतून, तर त्याला इतर गती प्राप्त होण्याचा प्रश्नच येत नाही. याती नास्त्यत्र संशय. इथं संशय घेण्याची आवश्यकताच नाही भगवंत सांगतात. आणि हे अभिवचन आहे भगवंताने श्रीमद भगवद्गीतेमध्ये दिलेलं. अर्थात श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंत ठिकठिकाणी असं आश्वासन दिलेलं आहे, आश्वासित केलेलं आहे. यम यम वापी स्मरणभाव तेजते अंत्य कलेवरम तम तम वैति कौंतय्य सदा तद्भाव भाविता. शेवटच्या समयी जो विचाराला यथागती तथा मती असं आश्वासन किंवा एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमयते स्थित्वात शामंतकालेपी ब्रह्मनिर्वाण मृच्छती. त्याला ब्रह्मदेवाची माझ्या धामाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही, पण ही अवस्था प्राप्त व्हायला पाहिजे. मग प्रश्न असा पडतो, आम्हा सामान्यांना सुद्धा तोच प्रश्न पडतो की मरणाच्या वेळी ही अवस्था प्राप्त होऊ शकते का? कारण असं म्हणतात की लाखो करोडो विंचवाचे डंक व्हावं. त्या लाखो करोडो विंचवाच्या डंकातून जी वेदना निर्माण होईल, ती वेदना हे शरीर सोडताना जीवाच्या ठिकाणी प्राप्त होत असते, उत्पन्न होत असते. मग एक विंचवाची नांगीनं जर डंक मारला तर आम्हाला इतकी परेशानी येते महाराज. मग लाखो विंचवाच्या इंगळ्या डंक मारल्यानंतर जी दुःख प्राप्त होईल, जी वेदना होईल, ती वेदना या शरीराचा त्याग करीत असताना जीवाच्या ठिकाणी होत असते, असं वर्णन आहे महाराज. मग असं जर असेल तर अंतसमयी जीवाच्या ठिकाणी असा भगवंताविषयीचा भाव, त्याच्या नामाचं स्मरण, त्याच्या रूपाचं स्मरण होणं कसं शक्य आहे? सहज प्रश्न पडतो आणि ते सत्यही आहे महाराज. परंतु भगवंत सांगतात की ज्याने आयुष्यभर साधना केलेली आहे त्याला ते दुःख त्याच्याही वाट्याला असतंच असतं. अहो, प्रवासामध्ये प्राप्त झालेली जागा किंवा प्राप्तीच्या आधीच कोणीतरी बॅग ठेवलेली असावं, तर आपण प्रवास करताना, एसटीतून प्रवास करताना, रेल्वेतून प्रवास करताना पाहतो की अरे मी इथं जागा धरली होती, ती माझी जागा आहे, ती माझी जागा आहे. अहो, 2 तासाचा 1 तासाचा प्रवास, पण पकडलेल्या जागेवर आम्ही इतका अधिकार त्या ठिकाणी व्यक्त करतो, इतका अधिकारवाणीनं त्या जागेविषयी बोलतो. तर मग आयुष्यभर ज्या देहानं साथ दिलेली आहे, पंचमहाभूतापासून निर्माण झालेल्या या देहानं जीवाशी
अटॅचमेंट केलेली आहे, जीवाशी एकरूपता साधलेली आहे. त्या पंचमहाभूताचा देहत्याग करताना जीवाच्या ठिकाणी वेदना होतील, यात दुःख होईल, यात शंका घेण्याचं खरंच कारण नाही. पण भगवंत सांगतात की ते दुःख, त्या वेदना, त्यापासून निर्माण होणारं जी पोकळी आहे अर्जुना, ती मी भरून काढतो. कारण जीवाच्या ठिकाणी चिंतनच अशा स्वरूपाचं सुरू असतं की माझं धाम त्याला प्राप्त व्हावं. या मनुष्य जन्मातून त्याला मुक्ती मिळावी, मोक्ष मिळावा, मुक्तानंद मिळावा, या दृष्टीनंच त्याचं चिंतन सुरू असतं. इतर विषयातून तो कधीच मुक्त झालेला असतो आणि त्यामुळं या शरीर धर्माच्या अनुषंगानं निर्माण होणारे दुःख त्याच्या ठिकाणी परिणामच करत नाही. दुःखेषु अनद्विग्न म्हणा, सुखेषु विगत स्पृहा, वितराग भयक्रोधा, स्थितधीर मुनिरुच्यते. अशाला संत म्हटलेला आहे, महात्मा म्हटलेला आहे, मुनी म्हटलेला आहे. कुणाला? दुःखेषु अनुद्विग्न म्हणा, सुखेषु विगत स्पृहा. दुःखात लाजत नाही, सुखात माजत नाही, अशी अवस्था ज्याच्या ठिकाणी आली आहे. कारण अर्जुन विचारतो की देवा, स्थितप्रज्ञस्य का भाषा, समाधीस्तस्य विद्यते. मला सांगा देवा की कोणाला संत मुनी म्हणायचं, कोणाला महात्मा म्हणायचं, कोणाला असं सिद्धी प्राप्त होते जे तू वर्णन करतो आहेस की अंतःकाळी त्याला वेदना होत नाही, असा महात्मा त्याला ओळखायचं, ती स्थिती त्याला प्राप्त झाली आहे ओळखायचं चिन्ह सांगा मला. द्वापार युगामध्ये चाहूल लागली होती महाराज की भगव्यातूनही फसवणूक होईल. तसा रामायणात त्याला पुरावा होताच. संन्यासाचं वस्त्र धारण करूनच रावणानं सीतामाईचं अपहरण केलं. तेव्हापासून भगवे जरी श्वान स्वज वेश त्याचा, भगवं वस्त्र परिधान केलं, रुद्राक्ष माळा घेतली, हातात कमंडलू घेतलं, संन्यास्त म्हणून डिक्लेअर केलं, म्हणजेच तो संन्यासी झाला असं नाही. संन्यासाचं ते एक लक्षण आहे. निवड ते त्याज्य नाही, परंतु ते एक लक्षण आहे महाराज संन्यासाचं. तो संन्यासी ओळखण्याची ती एक खूण आहे. आणि भगवंत तर गीतेमध्ये यावर स्पष्ट ठिकठिकाणी प्रकाश टाकतात महाराज. 12वा अध्याय 13व्या श्लोकपासून 20व्या श्लोकपर्यंत भक्तियोगामध्ये तर तेच लक्षण सांगितले आहे भगवंताने. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणेव च निर्ममो निरंकारा सम यो मद्भक्ता समे प्रिया यो न हर्षती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती. सगळे लक्षणं सांगितले. यस्मान्न उद्विजते लोको लोकान्न उद्विजते चेया. दुसऱ्याला तकलीफ देत नाही ना आपणही कोणाची तकलीफ सहन करत नाही, वाट्याला येऊ देत नाही, तसं तो वर्तणूकच करत नाही. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित. निंदा असो, कुणी निंदा अथवा वंदा, चालू आहे आपला धंदा, अशा पद्धतीनं तो परमार्थामध्ये. कारण परमार्थाच्या वाटेने निघालं की तुमची चेष्टा करणारे भरपूर भेटतात महाराज. करून करून भागलेने देवपूजेला लागले, शौचे खाके बिल्ली हचको चली. टोमणे मारणाऱ्यांची संख्या कमी नाही महाराज, परंतु 100 उंदीर खाल्ल्यानंतर जर बिल्ली हजला जात असेल तर 101वा मरणारा त्यातून वाचतो, हे आपण भाव. म्हणून शेवटली आहे भक्ती. माऊलीनं प्रमाण फार दिलेलं आहे 12व्या अध्यायामध्ये की जैसा मृत्यू वाया तयाचे बुडाले पण वाया गेले, तयाचे जीवित ऐल थडी आले, म्हणून बुडाले पण जेवी वाया गेले, ते बी नुरेची पाप केले शेवटली आहे भक्ती. जेव्हा जाग येईल तेव्हा जरी तुम्ही भक्तीची कास पकडली तर मागचं काय पाप झाले भगवंत त्याचा हिशोब ठेवत नाही महाराज. त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. त्याला दृष्टांत दिलेल्या माऊलीने की तयाचे जीवित, एखादा पुरामध्ये वाहत चाललाय, अहो तो बुडाला बुडाला बुडाला, तयाचे जीवित आईला थडी आले. त्याला एखादं ओणकं लाकडाचं मिळावं आणि तो सुखरूप तीरावर यावा, ते बी बुडाले पण जेवी वाया गेले. मग आता त्याला कोणी बुडाला म्हणेल का? नाही, तो तरला हो, तो वाचला. तयाचे जीवित ऐल थडी आले, म्हणून बुडाले पण जेवी वाया गेले, तेवी नुरेची वाया गेले शेवटली आहे भक्ती. आयुष्यभर तुम्ही काय केलं? अहो रांजण 7 भरले होते वाल्यानं, परंतु त्याचा वाल्मिक होऊन गेला, वाल्मिक ऋषी झाला. रामायण घडायच्या आधी रामायण लिहिलं महाराज.
भक्ती वाया जात नाही. भगवंत सांगतात की फक्त माझ्या मार्गाला आला, सांगा सांगा आणि वाया गेला, दाखवा दाखवा ऐसा कोणी. भगवंत सांगतात की माझ्या मार्गाला आणि वाया गेला असं एखादं तरी उदाहरण दाखवा. जर वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो तर सामान्याचा उद्धार का होणार नाही. म्हणून भगवंत या ठिकाणी आश्वासित करतायत की अशी काज, असा अद्वैत भाव जर भक्ताच्या ठिकाणी निर्माण झाला अर्जुना, तर त्याला अंतसमयी माझ्या नामाचं स्मरण निश्चित होतं. कारण भगवंत सांगतात अर्जुनाला की तस्मात सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धचं. कोणत्या वेळेस पूर्णविराम राहील अर्जुना सांगता येत नाही. म्हणून मी उतार वयामध्ये परमार्थ करेल असं म्हणत असेल तर ते चुकीचं आहे महाराज. आताही बघा ना, अहो चला वारीला जाऊ म्हटलं की आमच्या नशिबात कुठं, प्रारब्धावर सोडतो आम्ही. परमार्थ हा प्रारब्धावर सोडतो. वास्तविक प्रपंच प्रारब्धावर सोडायला पाहिजे महाराज. संधी मिळाल्याबरोबर परमार्थाच्या दिशेनं वाटचाल आम्हाला करता आली पाहिजे. उद्याचा पुढचा क्षण काय आहे कुणी सांगितलं आहे महाराज. म्हणून ज्या ठिकाणी जाग आली त्याच ठिकाणी सावध व्हायचं आणि तिथून अखंड भगवंताचं नामस्मरण, त्याच्या चित्ताचं, त्याच्या रूपाचं स्मरण करत राहायचं. भगवंताचंच कार्य करत राहायचं. दुसऱ्याकरता कार्य करणं हे भगवंताचंच कार्य आहे महाराज. कारण सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐशी नाही. सर्वांच्या दाण्यापाण्याची व्यवस्था केलेली आहे. तसं दाता आम्हाला होता आलं पाहिजे महाराज. आता 10वी-12वीचे रिझल्ट लागलेले आहेत. न जाणो एखादा अतिशय बुद्धिमान विद्यार्थी शेजारी राहत असेल, 95-98% मार्क घेतले, परंतु त्याची परिस्थिती नसेल, खारीचा वाटा उचलायचा महाराज. त्याच्या शिक्षणाकरता जितकी मदत करता येईल दात्याच्या भूमिकेमध्ये आम्हाला जाता यायला पाहिजे. आणि दाता होणं हे भगवंताचं कार्य आहे महाराज. म्हणून तस्मात सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धचं या ठिकाणी आजच्या श्लोकामध्ये भगवंत तेच सांगतायत की ओम इति का अक्षरम ब्रह्म व्याहरण मामनुस्मरण या प्रयाती त्यजन्देह स याती परमाम गतिम. अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्याला माझ्या धामाची प्राप्ती होते. यात शंका घेण्याचं कारण नाही. त्याला परमधाम प्राप्त करून देण्याचं कार्य भगवंत म्हणतात मीच करत असतो. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 122 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, ते वेळी बैसवेची कवने मग कवन निरोधी करणे, तेत कायाचे अंतःकरणे प्रणव स्मरावा. अर्जुना, त्यावेळेस उठून बसावं कोणी. अंतसमय आलेला आहे, शेवटच्या घटका मोडतो आहे. त्यावेळेस उठून बसवावं कोणी, इंद्रियांचं संयमन करावं कोणी, आणि कोणत्या अंतःकरणानं ओंकाराचं स्मरण करावं. अर्जुना, संशय घेऊ नकोस. भगवंत म्हणतात फक्त माझा नित्यसेवक बन. त्यावेळेस तशी परिस्थिती प्राप्त करून देण्याचं भाग्य मी त्याच्या नशिबी घालत असतो. मी त्याचा सहाकारी होत असतो. अंतसमयी बरोबर त्याला माझ्याच नामाचं स्मरण, अहो त्याचा खंडच पडलेला नसतो. जो खरा कृष्ण भावना भावित झालेला आहे, कृष्ण 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 किंवा हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम, असा अखंड नामघोष जप त्याच्या मुखामध्ये बसलेला असतो. आणि त्याच अवस्थेमध्ये त्याला अंतसमय जेव्हा येतो त्यात सातत्य ठेवण्याचं काम भगवंत म्हणतात मीच करत असतो. त्याला विषयाकडं किंवा परमार्थाच्या तुटीकडं त्याचं लक्ष जाईल अशी परिस्थितीच मी त्या ठिकाणी ठेवत नाही. सतत माझंच नामस्मरण करत आलेलं सातत्य तेच अंत समयापर्यंत, अंतिम श्वासापर्यंत कोमात गेला लोकांना दिसत असेल, परंतु त्याची नाड मात्र माझ्याशीच जोडलेली असते. आणि माझ्याशी नाड जोडून जर त्याचा अंतिम श्वास होत असेल तर मोक्ष त्याच्याकरता वाटच पाहत बसलेला असतो. ते वेळी बैसवेची कवने मग कवन निरोधी करणे, तेत कायाचेने अंतःकरणे प्रणव स्मरावा. हे सगळं मी त्याचं करून घेत असतो. भगवंत म्हणतात आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.